तर मुंबईतल्या गोरेगाव नेस्को संकुलामधील लाईव्ह कॉन्सर्टमध्ये ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे 2 जणांचा मृत्यू झालाय। मुंबईच्या गोरेगाव पूर्व इथल्या नेस्को संकुलामधली ही धक्कादायक अशी घटना आहे। कॉन्सर्टमध्ये सहभागी झालेल्या एका नामांकित कॉलेजच्या 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आणि त्यामुळे खळबळ माजली आहे। मृतांमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असल्याची माहिती आहे। आणखी एक विद्यार्थी देखील गंभीररित्या जखमी झालेला आहे। त्याच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या सगळ्या प्रकरणी 6 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली। या कॉन्सर्टमध्ये 80% विद्यार्थ्यांनी नशा केल्याची प्राथमिक माहिती समोर येते। वनराई पोलीस ठाण्यामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला। नेस्कोच्या सनी जैन, इव्हेंट ऑर्गनायझर आकाश समळ तसंच जखमी झालेल्या कॉलेज तरुणीचा मित्र रौनक खंडेलवाल यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। अर्थातच या घटनेमुळे परिसरामध्ये मोठी खळबळ माजली आहे। कॉन्सर्टच्या दरम्यान 80% विद्यार्थी जे होते किंवा 80% जे लोक तरुण तरुणी या ठिकाणी जमलेले होते ते नशेमध्ये असल्याची माहिती देखील सध्या समोर आलेली आहे आणि अटक करण्यात आलेल्यांपैकी 3 विद्यार्थ्यांचा समावेश आहे।